प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि शेतकरी दिव्यांगासाठी लढाई लढणारे माजी आमदार बच्चू कडू यांनी ऐनवेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भोवया उंचावल्यात। विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचं विलीनीकरण करत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलाय। पक्ष प्रवेशानंतर त्यांनी भूमिका मांडताना आमचा झेंडा बदलला असला तरी अजेंडा कायम आहे। शेतकरी बांधव आणि दिव्यांग बांधवांच्या कामांसाठीच आपण शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र मी भाजप सोबत मॅच होऊ शकत नाही म्हणून शिवसेनेत प्रवेश केल्याचंही त्यांनी सांगितलंय। बच्चू कडू यांनी विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रायगडावर जाऊन शिवरायांचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी दिव्यांग मंत्रालय, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करीत एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढलेत। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ही कामे मार्गी लागत आहेत, यापुढेही लागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मात्र मी भाजप सोबत मॅच होत नाही या बच्चू कडू यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे। तर बच्चू कडू हे हाडाचे शिवसैनिक आहेत, त्यांनी यापूर्वी देखील शिवसेनेत काम केले असं एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेशावेळी म्हटलंय। महाराष्ट्र दिनी आणि शिवसेनेत सुरू असलेल्या मराठीच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं। परप्रांतीयांना मराठी येत नसेल तर त्यांनी शिकलं पाहिजे, मात्र नेत्यांनी त्यांच्या पोटावर मारू नये असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय। संत ज्ञानेश्वरांच्या हे विश्वची माझे घर या ओवींची आठवण करून देत मानवातील युद्ध नव्हे तर मानवता निर्माण करण्याचं आवाहन त्यांनी केलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातील महाराष्ट्राची आठवण करून देत मराठीच्या मुद्द्यावर कोणाची पोटमारी होऊ नये असं परखड मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं। बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने आता प्रहार मधूनच त्यांना विरोध सुरू झालाय। परभणीच्या प्रहार जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी बच्चू कडूंच्या प्रवेशाला विरोध करत बच्चू कडूंनी आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेतलाय, त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत नसल्याचंच त्यांनी स्पष्ट केलं। आज प्रहार संघटनेच्या परभणीतील पदाधिकाऱ्यांनी सावली विश्रामगृहात बैठक घेत हा निर्णय घेतला। या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या गाडीवरील प्रहारचं नावही काढून टाकलंय। भविष्यामध्ये आम्ही कुठं जायचं हा निर्णय हे सर्व पदाधिकारी एकत्रितपणे घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। मागच्या 8 ते 10 वर्षांपासून बच्चू कडूंच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना बच्चू कडूंनी आम्हाला विश्वासात घेतले नसल्याची खंत जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी व्यक्त केली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।